नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या 1.5 वर्षापासून करोनाचं संकट केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर घोंगावताना आपल्याला दिसते आणि या सगळ्याचा फटका प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला बसलेला आपल्याला दिसून येतो. तर या अर्थव्यवस्थेची वाटचाल जी आहे किंवा त्याला प्राप्त झालेली गती जी आहे, मंदावलेली गती जी आहे, याविषयी आज आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. विशेषतः भारताने जी काही गती प्राप्त केली होती तिलाही फटका या करोनाच्या काळामध्ये बसलेला आहे. मात्र तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली अर्थव्यवस्था जी आहे तिची उत्तम वाटचाल चालू आहे. ही वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे आणि यानंतर भविष्यामध्ये ही वाटचाल कशी असेल हे जाणून घेण्यासाठी आज आपण खास पाहुण्यांना इथे आमंत्रित केले आणि मी स्वागत करतो न्यूज डंकामध्ये प्रदीप पेशकार यांचं. नमस्कार. प्रदीप पेशकार हे भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे जे नॅशनल बोर्ड आहे त्याचे सदस्य सुद्धा आहेत आणि त्यामुळे एकूणच त्यांची या क्षेत्रातली दीर्घशी वाटचाल आहे आणि मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हे जाणून घ्यायला नक्कीच आपल्याला आवडेल की कशा पद्धतीने सध्याची अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेचं भविष्य काय आहे. प्रदीपजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज डंकामध्ये. माझा पहिला प्रश्न म्हणजे जे सध्याचा सगळ्यांसमोर असलेला प्रश्न तो म्हणजे अर्थव्यवस्थेचा. तर आपल्या दृष्टीने कशा पद्धतीने अर्थव्यवस्था सध्या सुरू आहे? जी करोनाच्या आधी जी काही गती होती अर्थव्यवस्थेची ती थोडीशी मंदावलेली आहे, पण तुमचं काय मत आहे त्याबद्दल? महेशजी, आपण हे पाहिलं पाहिजे की करोना हे पूर्ण जगाला म्हणजे विश्वाला पडलेलं एक दुःस्वप्न आहे आणि यातून लवकरात लवकर बाहेर पडायची सर्वांचीच इच्छा आहे. परंतु ह्या इच्छेबरोबर जे प्रामाणिक प्रयत्न लागतात ते मात्र जगाला अचंबित करायला लावणारे अशा प्रकारचे प्रयत्न माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे अर्थव्यवस्था हा तर भाग अविभाज्य घटक आहे सगळ्याचा, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून जान है तो जहान है हा जो मंत्र किंवा शब्द दिला तो एक विचार आहे. पूर्ण जगाला हे सांगितलं की आर्थिक वगैरे सगळं विकास, भौतिक विकास होत राहील, परंतु आधी माझ्या देशातल्या, माझ्या देशवासियांचं प्राणाचं रक्षण करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यातून सगळ्या जगाला कळलं की लॉकडाऊन कसा लावायचा आणि कधी लावायचा. बरोबर योग्य वेळेला 22 मार्च 2020ला निर्णय केला आणि त्यावेळी थट्टा केली काही लोकांनी. अचानक केलं, रात्री 8 वाजता जाहीर केलं, 12 वाजता जाहीर केलं वगैरे वगैरे. त्यांनाही आता कळतं आणि तेच विरोधी पक्षाचे नेते आता म्हणतात की योग्य वेळी योग्य उपाय केला असता तर केला, म्हणूनच ही आज परिस्थिती काही प्रमाणामध्ये आटोक्यात दिसते आहे. आता राहिला प्रश्न तुमचा विचारला तुम्ही अर्थव्यवस्थेचा. त्यावेळी योग्य पावलं उचलली म्हणून वेळेवर कंट्रोल झालं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं. त्यावेळी आपल्याकडे करोना म्हणजे कोविड-19 व्हायरसचं टेस्टिंग करण्याची लॅबसुद्धा नव्हती. त्या आता जवळजवळ 600 ते 650 लॅब ह्या पूर्ण भारतात आहेत. म्हणजे जवळजवळ सगळ्या ठिकाणी टेस्टिंग आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की घरी टेस्ट करता येईल अशा किट पण अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे त्यातून भारताचं आत्मनिर्भर भारताकडची वाटचाल ही आपल्याला दिसते आहे. आपल्याला भारताची अर्थव्यवस्था ही सगळी लघुउद्योजक, सूक्ष्म उद्योजक आणि मध्यम उद्योजक यांच्यावर अवलंबून आहे, हे प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे हे आपण सगळेच जाणतो आणि ह्या पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठेही कृषी उत्पन्नाच्या विषयात बाधा येऊ न देता सगळ्या गोष्टी चालू ठेवलेल्या आहेत, हे आपण प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे. आज असं झालं आहे, मेट्रोमध्ये मॉल बंद म्हणजे सगळंच बंद असं वाटायला लागलं आहे, पण ती खरी परिस्थिती नाही आहे. जगाला जगायला काय लागतं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ न देता माननीय मोदीजींनी प्रत्येक घटकासाठी विचार करून ती पूर्तता त्यावेळी केलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं जे उद्दिष्ट माननीय पंतप्रधानांनी
मोदी 2 गव्हर्नमेंटच्या वेळेला ठेवलं की नाऊ वी विल रीच टू द $5 ट्रिलियन इकॉनॉमी. ते ठीक आहे, थोडंसं 6 महिने 6 महिने त्याला जो टार्गेट टाईम ठरवला होता तो उशीर लागेल, परंतु असं आपल्याला आता वाटतं. पण $5 ट्रिलियन इकॉनॉमी कशी काय होणार तुमचे, कसं असं केल्याने काय होणार असं विचारणारे खूप जण आहेत. परंतु त्याचा खरा जर अर्थ घेतला तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात विश्वासार्ह जर इन्व्हेस्टमेंटला डेस्टिनेशन असेल तर ते भारत आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यामुळे 2015ला जेव्हा मोदीजींनी पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली त्याच वेळेपासून मेक इन इंडियाचा नारा दिला आणि तेव्हापासून सुरू झालेलं जे इन्कमिंग आहे इन्व्हेस्टमेंटचं ते आजतागायत चालू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ही अतिशय सुदृढ आहे. अर्थव्यवस्थेला कुठलाही धोका नाही हे जगाला कळतं आहे. आमच्याकडच्या काही महाभागांना उशिरा कळेल, पण नक्की त्यांचा विश्वास यावर बसेल. प्रदीपजी, माझा दुसरा प्रश्न आहे तो आत्मनिर्भरतेच्या संदर्भात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरता या शब्दाला एक वेगळं वलय प्राप्त करून दिलं आणि त्यानंतर हा शब्द जो आहे हा लोकप्रिय बनलेला आहे. आपलं याबद्दलचं नेमकं काय मत आहे? असं आहे, आत्मनिर्भर भारत संकल्पना ही आपल्या DNA मध्ये आहे. भारताच्या DNA मध्येच आत्मनिर्भर खेडं असावं असं आपण परंपरेने शिकत आलेलो आहे. खेडी स्वयंपूर्ण व्हावीत हे तर महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं आहे. आणि खेडी स्वयंपूर्ण झाली तर देश स्वयंपूर्ण होईल हे कळायला काही बाकी आणखीन तत्त्वज्ञानाची आवश्यकता नाही आहे. परंतु मधल्या काळात आम्हाला आमच्या परंपरेचा, आम्हाला आमच्या समृद्धतेचा विसर पडला आणि आम्ही कमकुवत समजायला लागलो. मोदीजींनी ती चेतना पूर्ण जागृत केलेली आहे आणि आत्मनिर्भर भारताचा मंत्र किंवा संकल्प मोदीजींनी दिला त्याला अनुसरून सगळ्या मंत्रालयांनी, सगळ्या विभागांनी शासनाच्या आत्मनिर्भर भारतसाठीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या आणि प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही आत्मनिर्भर कसं होऊ हे पाहण्यासाठी आता टेक्स्टाईल असेल, डिफेन्स प्रोडक्शन असेल, ॲग्रिकल्चरल रिफॉर्म्स असतील, ऑटो इंजिनिअरिंग असेल, ऑटो पार्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल, इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील, म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि त्या सेक्टरमध्ये आत्मनिर्भर भारतच्या वेगवेगळ्या स्कीम्स आलेल्या आहेत. आणि ह्या स्कीम्समध्ये सगळ्यात गेम चेंजर अशा प्रकारची स्कीम जी आहे ती PLI आहे, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. म्हणजे जी आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे औद्योगिकरण झालेलं आहे. जवळजवळ निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती आहेत शासनाच्या, MIDC ज्याला म्हणतो. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कॅपिटल बेस्ड इन्सेंटिव्ह सिस्टीम, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बेस्ड इन्सेंटिव्ह सिस्टीम होती. म्हणजे तुम्ही 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले कॅपिटल इक्विपमेंटमध्ये, लँड अँड बिल्डिंगमध्ये, तुम्हाला 60%, 70%, 80% असे सबसिडीच्या स्वरूपात किंवा इन्सेंटिव्हच्या स्वरूपात तुम्हाला मिळायचे. परंतु आम्हाला चायना मॉडेलने भुरळ घातली आणि खूप प्रोडक्शन करा, स्वस्त करा, क्वालिटीचं काहीच बघू नका, अशा प्रकारे चायनाने विकायला सुरुवात केलं. पण भारताने आता आपण त्यातच बदल केला. क्वालिटी अत्यंत चांगली, गुणवत्तापूर्ण असं उत्पादन जर करायचं असेल तर जागतिक मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह पण पाहिजे, प्राईस कॉम्पिटिटिव्ह पाहिजे. मग ह्या दोन्ही गोष्टी कशा मॅच करायच्या, तर सरकारने हे ठरवलं की आम्ही प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह देऊ. जेवढं प्रोडक्शन वाढवाल, ज्या ज्या वर्षी वाढवाल त्या त्या वर्षी पुढच्या 10 वर्षापर्यंत तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळत राहील. आणि जर समजा तुम्ही यावर्षी 100 मोबाईल मॅन्युफॅक्चर केले तर इन्सेंटिव्ह X, तुम्ही पुढच्या वेळी 150 केले तर वरच्या 50वर ॲडिशनल इन्सेंटिव्ह मिळेल. तिसऱ्या वर्षी तुम्ही 250 केले तर परत 150वर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे, कारण बेस रेट तुमचा 100चा फिक्स आहे. त्यामुळे बेस रेटला जे इन्सेंटिव्ह मिळायचे कॅपिटलचे ते मिळतीलच, पण इन्क्रीज्ड प्रोडक्शनसाठी वेगळे इन्सेंटिव्ह मिळतील. म्हणजे उत्पादन वाढेल, उत्पादन वाढल्यावर त्याचं एक्सपोर्ट वाढेल आणि एक्सपोर्ट वाढल्यानंतर
तो जागतिक कॉम्पिटिटिव्हनेस येण्यासाठी आपल्याला प्राईस पण कंट्रोलमध्ये ठेवता येईल. अशा प्रकारच्या सगळ्या पॉलिसीज बदलल्या आणि त्या क्षेत्रातल्या त्या उद्योजकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि या प्रकारे आपल्याला इथून पुढे जायचं आहे. त्यामुळे आता आपल्याला असं लक्षात येतं की अनेक सेक्टर्समध्ये खूप मोठ्या कंपन्यांनी काही विदेशी इन्व्हेस्टमेंटने आता डिफेन्स प्रोडक्शनचा विचार जर केला तर पहिल्यांदा असं घडतं आहे की डिफेन्स आर्म्स अँड इक्विपमेंट्स हे भारतात मॅन्युफॅक्चर होतील आणि 85 देशामध्ये एक्सपोर्टचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. भारत हा जगातल्या पहिल्या 8 देशांमध्ये आता गणला जातो आहे की आर्म मॅन्युफॅक्चरर. आजपर्यंत का आमच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती? होती, पण ते आम्ही करायचंच नाही. अशा प्रकारच्या विदेशी दबावाखाली वागणारे सरकार आपल्याला मिळाले. ते अटलजींचं सरकार होतं, त्यांनी पोखरणचा अणुस्फोट केला आणि आपली आत्मनिर्भरता सिद्ध केली. मोदीजींनी आता हे सगळं डिफेन्सचं भारतीयकरण सुरू केलं, डिफेन्स इक्विपमेंटचं, आणि हा दुसरं पाऊल आत्मनिर्भरतेकडे ठेवलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत. आपण वेळोवेळी त्याची माहिती देऊ. आता आत्मनिर्भरतेबद्दल जेव्हा ती संकल्पना मोदीजींनी मांडली त्यानंतर अर्थात ती खूप आधीपासून जसं तुम्ही म्हणाल तसं आपली परंपराच राहिलेली आहे, पण अनेकांनी त्याची थट्टा उडवली आणि काही अशा गोष्टी ज्या आहेत ज्या आता सुरू झालेल्या आहेत तर त्याचे लगेच रिझल्ट्स मिळायला पाहिजेत, लगेच त्याचं काहीतरी चांगलं काहीतरी त्याच्यातून मिळायला हवं आणि का मिळत नाही अशा स्वरूपामध्ये थट्टा उडवण्यास सुरुवात केली. तर आपलं काय मत आहे की किती कालावधी याला लागेल किंवा कशा दिशेने आपण चाललेलो आहोत? हे बघा, आत्तापर्यंत मी आकडेवारी काहीच तुम्हाला सांगितले नाही, पण ज्यावेळी अशा प्रकारच्या निंदानालस्तीला सामोरं जावं लागेल त्यावेळी यांची तोंडं केव्हा बंद होतील? जेव्हा आपण आकडेवारी सांगू. बाकी हे करोनाचा विषय बाजूला राहू द्या, त्या आत्मनिर्भरचा विषय बाजूला राहू द्या, आणि मागच्या वर्षी 5.48 लाख कोटी GST गोळा झाला. दिस इज अ टँजिबल आउटपुट. जर GST कधी गोळा होतो? जेव्हा तुम्ही माल बनवता आणि विकता. यावर्षी एप्रिलमध्ये 1.41 लाख कोटी, आजवरचा सगळ्यात हायेस्ट GST ह्या वर्षीच्या एप्रिलमध्ये गोळा झाला. कुठे अडचण आहे? अडचण मानसिकतेमध्ये आहे. अर्थकारण सुरू राहिलं पाहिजे हा उद्देश घेऊन पहिल्यापासून इंडस्ट्रीला मोदीजींनी वेगळं ठेवलं आणि त्यामध्ये विशेष करोनाचे नियम सगळे पाळून म्हणजे कोविड प्रोटोकॉल पाळून करण्यासाठी सगळ्या उद्योजकांनी सुद्धा त्याला हातभार लावला. त्यामुळे जेव्हा आपण प्रॅक्टिकल बघतो, हायेस्ट एक्सपोर्ट यावर्षी आपल्याला दिसेल. कुठल्या प्रॉडक्टमध्ये काही ठिकाणी एक्सपोर्ट थांबला, परंतु आपण ओव्हरऑल जर इकॉनॉमीचा साईजचा विचार केला तर आपल्याला लक्षात असं येतं की हा वाढता आलेख आहे. त्यामुळे आपल्याला आकडेवारीने ही जी काही लोकांची बोलणी आहेत ही बंद करता येतील. आपण GSTचं एक उदाहरण घेतलं, अशा अनेक फिगर्स देता येतील. इन्व्हेस्टमेंट आहे, FDI मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये रिफॉर्म झाले. 74% FDI अलाउ केलेलं आहे आता डिफेन्स इक्विपमेंट प्रोडक्शनमध्ये. फार्मामध्ये 100% केलेलं आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये FDI केलेला आहे. यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला FDIची इन्व्हेस्टमेंट येते आहे. त्यामुळे आपल्याला $5 ट्रिलियन ह्या टार्गेटकडे जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. अडचण फक्त एवढीच आहे की लोकांनी खऱ्या फिगर्सकडे लक्ष द्यावं, ह्या पोपटपंची विरोधी पक्षाच्या लोकांकडे देऊ नये. या आता करोनाच्या काळात असेल किंवा त्याच्याही आधीपासून बऱ्याच वर्षांपासून बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, त्याच्याविषयी चर्चा होत असते. आणि आता करोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगालाच फटका बसलेला आहे. उद्योग क्षेत्र सगळ्याच जगातलं जे त्याला कुठेतरी धोका पोचलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला आहे. तर त्या दिशेने काय प्रयत्न आहेत का? आत्मनिर्भरतेचा त्याला कसा फायदा होऊ शकतो? एकदम बोल्ड स्टेटमेंट जर करायचं झालं तर रोजगार आणि बेरोजगार, तुमच्याकडे सरकारी नोकरदारांची संख्या मोजलेली आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमच्या स्टुडिओमध्ये किती लोक काम करतात ह्याचा आकडा सरकारकडे आहे का? मला सांगा.
तो नाही. त्यामुळे जर ज्याची खरी आकडेवारीच नाही त्याच्यावर बोलणं हा फारच मोठा विनोद आहे. कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, मला इनपुट इज इक्वल टू आउटपुट कळतं, हे लक्षात घ्या. मग काय सोडून द्यायचा का विषय, असं नाही. तर समाधानी रोजगार, आम्ही जेव्हा अनेक वेळा राजकीय व्यासपीठावर रोजगार मेळावे भरवतो, 2000, 3000, 5000 विद्यार्थी किंवा इच्छुक तरुण येतात. त्यातले निम्म्याच्या वर लोक कुठे ना कुठेतरी ते एम्प्लॉयमेंटमध्ये असतात, पण ते समाधानी नाही आहेत. आपल्याला मूळ उद्देश रोजगार देणं हा आहेच, पण त्याला समाधानी रोजगार कसा देता येईल याकडे बघितलं पाहिजे. त्याची नोकरीचं काय म्हणता येईल त्याला, त्याचं समाधान कसं मिळेल, सेफ कसं वाटेल, ह्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हा मुळातून करण्याचा रिफॉर्म आहे एक. दुसरी गोष्ट अशी आहे की विविध प्रकारच्या स्कीम, नोकऱ्या कमी आहेत, कमी झाल्यात हे पण मानलं पाहिजे आपण. कारण टेक्नॉलॉजी जशी येईल तसं तसं नोकरीची संख्या कमी होते आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. मग त्यांना आपल्याला नवीन कायदा जो आता सोशल सिक्युरिटी आणि हे सगळ्याच गोष्टी असंघटित कामगारांसाठी दिलेल्या आहेत, त्यामुळे कामगारांना काही कळत नाही असं नाही, तर कामगारांना सुद्धा स्वप्न पडतात. त्यांनाही त्यांच्या मुलांना उद्योजक करायचं आहे. मी कामगार राहिलो पण माझ्या मुलाला मी मालक बनवेल, अशा प्रकारचं जो स्वप्न बघणारा खरा तरुण आहे त्याच्यासाठी अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत, ज्यात मुद्रासारखी योजना आहे. माझ्या नाशिकमधला विचार केला तर माझ्या हातून 10,400 किमान तरुणांना, युवतींना मुद्राचं लोन देऊन त्यांचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि असं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावलं आहे. स्टँडअप इंडियासारखी योजना आहे, त्यात SC ST महिला आणि पुरुष, आणि महिला मात्र सगळ्या समाजातल्या अशांसाठीचं 2 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज उद्योगासाठी देण्याची व्यवस्था केली आहे विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी. त्यानंतर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये PM ची जी योजना आहे, त्यानंतर PMEGP ज्याचं नाव आहे, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, नावातच आहे. म्हणजे तुम्ही जर 25 लाखाचं लोन घेतलं, तुम्हाला 5 जणांना रोजगार दिला पाहिजे त्या पट्टीमध्ये. 5 लाखाच्या लोनला 5, 25 लाखाचं लोन घेतलं तर 25 जणांना रोजगार दिला पाहिजे, या हमीवर हे कर्ज वाटप आहे. म्हणजे रोजगारासाठी प्रयत्न हे खूप चांगल्या प्रकारे होत आहेत. त्यातली क्वालिटी सुधारली पाहिजे, यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि करोना काळातला विशेष तुम्ही उल्लेख केला, तर करोना काळामध्ये रोजगार जाऊ नये म्हणून अनेक उद्योगांना जे पॅकेजेस दिले, MSMEच्या युनिट्ससाठी 3 लाख कोटीचं ECLGCचं पॅकेज दिलं, ज्यामध्ये हमी केंद्र सरकारने घेतली, 20% कर्ज ॲडिशनल दिलं. पैसा उपलब्ध करून सरकार देऊ शकतं, संधी तुम्हाला शोधायची आहे, उद्योग समाजाला करायचा आहे, आणि रोजगारावर गदा येऊ नये म्हणून कुणालाही काढू नका, अशाही प्रकारचं सरकारने सांगितलं आणि उद्योजकांनी पाळलं. त्या कामगारांनी खूप साथ दिली त्यामध्ये. मग डिमांड वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना केल्या. रोजगारासाठी कृषी मालाच्या संदर्भातल्या प्रोसेसिंगसाठी मायक्रो फूड एंटरप्राइज नावाची नवी संकल्पना आणली, त्यासाठी 10,000 कोटी रुपये दिले. त्यानंतर फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख कोटी रुपये दिले. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमधूनच रोजगार वाढतो, रोजगार संरक्षित होतो. आणि ह्या सगळ्या उपर जर कुठेही जर का रोजगार गेलाच असेल, आता कंपनी बंदच झाली आणि त्या मुलाचा रोजगार गेला आहे, त्याला जर 78 दिवस जर ESICचं पेमेंट भरलं असेल इन्शुरन्सचं, तर अटल बीमित व्यक्ती नावाची एक अटल कल्याण बीमित व्यक्ती योजना अशा नावाची योजना आहे. पुढचे 2 वर्ष त्याला 25% पगार ESICच्या माध्यमातून मिळणार आहे पुढचा रोजगार मिळेपर्यंत. म्हणजे बघा, नोकरी ज्याची गेली त्याचा सुद्धा सरकारने विचार केला आहे. त्यामुळे हे फक्त आपण खूप चांगला प्रश्न विचारला की हे आपल्यामार्फत सामान्य जनतेपर्यंत गेलं पाहिजे. आणि इकॉनॉमी स्थिर राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सरकार करतं आहे, आपल्यासारख्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत जावं, हे खरंच चांगली गोष्ट आहे. आपण स्वतः आता MSME या क्षेत्रामध्ये म्हणजे एक सदस्य म्हणून तुम्ही राष्ट्रीय बोर्डाचे आहात, तर त्या क्षेत्रामध्ये काय बदल झाले आता या करोनाच्या काळामध्ये, म्हणजे एकूणच उद्योगातले म्हणायचं झालं तर, पण या विशेषतः या क्षेत्रामध्ये बदल सगळ्यात मोठा हा झाला
की लोकल फॉर व्होकल, व्होकल फॉर लोकल हा जो मोदीजींनी मंत्र दिला त्याची गरज पटायला लागली की मी उठून चंदीगडच्या कंपनीचं काम करतो, चंदीगडचा माणूस औरंगाबादच्या कंपनीचं काम करतो, ह्यापेक्षा आपल्याकडे काय बनतं याचा शोध कॉर्पोरेट्स पण घ्यायला लागली आणि स्मॉल स्केलला तर ती संधी पाहिजेच होती, ती पाहिजेच होती. हा एक बदल. दुसरा बदल हा झाला की अनेक जे उत्पादक PSUs आहेत म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, त्यामध्ये विशेषतः DPSUs डिफेन्स प्रोडक्शन बनवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी इंडिजनायझेशनचं टार्गेट घेतलेलं आहे. परत आत्मनिर्भरशी हे जोडलं गेलं आणि ह्या काळात डायरेक्टरेट ऑफ इंडिजनायझेशन आर्मी, डायरेक्टरेट ऑफ इंडिजनायझेशन नेव्ही अँड डायरेक्टरेट ऑफ इंडिजनायझेशन एअरफोर्स ह्या तिन्ही विंगनी कुठले कुठले प्रॉडक्ट आम्हाला इंडिजनाइज करायचे आहेत हे ठरवलं. दुसरा विषय, MSMEसाठी 20% राखीव कोटा आहे सरकारी सप्लाय करताना. तिसरा विषय, जेम नावाच्या पोर्टलवरून गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवरून आपण खरेदी विक्री जी आहे ती सरकारी PSUs असतील, सरकार राज्य शासन केंद्र शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महामंडळ असतील, यांनी जेमवरून खरेदी करावी असं कंपल्शन सरकारने केलं आहे. त्यामुळे घर बसल्या मी छत्तीसगड सरकारची ऑर्डर इथून घेऊ शकतो, नाहीतर तमिळनाडू सरकारची ऑर्डरही घेऊ शकतो. पण ह्या सगळ्या विषयात एक मोठा बदल केला तो म्हणजे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन कंपल्सरी केलं. आज जर का माझ्या कॉम्पिटिशनमध्ये स्वित्झर्लंडची कंपनी एखादा प्रॉडक्ट विकत असेल तर त्यांना जेमवरून विकता येणार नाही. जेमवरून फक्त मीच विकू शकतो कारण माझं प्रोडक्शन भारतात आहे, माझं सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन भारतीय आहे आणि हे कंपल्सरी केलं. आता हा बारीक एक वाक्याचा रिफॉर्म आहे. इफ यू वॉन्ट टू सेल युअर प्रॉडक्ट्स ऑन जेम युअर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन शुड बी इंडियन. एका वाक्याचा रिफॉर्म आहे. पण फरक किती पडला तुम्ही जो विचारला MSMEत काय फरक पडला, तर हा मोठा फरक आहे. हा आपण बघितला पाहिजे. ही संधी आहे, हे डिमांड क्रिएशन केलेलं आहे. सरकार डिमांड क्रिएशन करू शकतं, इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतं, इकॉनॉमीमध्ये पैसे टाकू शकतं. ती आम्हाला शोधायची आहे आणि त्यानुरूप आपलं काय म्हणता येईल त्याला ते ट्यून करायचं आहे बिझनेस. असे खूप रिफॉर्म मी तुम्हाला सांगू शकतो. किमान 1 तास लागेल बोलायला, इतके रिफॉर्म्स या काळात केलेले आहेत. आता तरुणांसमोर फार मोठा प्रश्न या सगळ्या करोनाच्या काळात पण आहे आणि जसजशी एकूणच लोकसंख्या वाढते किंवा वेगवेगळे तरुणांची संख्या सुद्धा वाढलेली आहे एकंदरीत, तर ते पाहता या सगळ्या ज्या योजना आहेत त्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान कदाचित सरकारसमोर असेल, तर त्याविषयी काय सांगा? खरं तर यामध्ये हे 2 वे काम आहे. आपण नेहमी असं म्हणतो की सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोचत नाहीत. हे फार ग्लोबल स्टेटमेंट आहे. हे आधी होतं खरोखर असं, परंतु डिजिटल इंडियाचा परिणाम असेल किंवा ई गव्हर्नन्सचा परिणाम असेल, ह्या सगळ्यातून आपल्याला आज तुमच्या आमच्या हातात सगळ्या सरकारी योजना, ज्या दिवशी एक नियम आहे, कुठल्याही मुख्य सचिवाने त्या विभागाच्या GR काढला किंवा सर्क्युलर काढलं सरकारी, 24 तासाच्या आत त्या वेबसाईटवर आलंच पाहिजे. हे नियम आहे. मग हा नियम आम्ही फॉलो जर केला तर दररोज जर का एकदा त्या विभागाची वेबसाईट बघितली आपल्याशी संबंधित जे आहे ते, तर मला वाटतं सगळ्या योजना आपल्याला घरपोच मिळतील. पण शेवटी कोणीतरी इंटरप्रिटर लागतो, समजावून सांगणारा लागतो. त्यामुळे अनेक NGOनी याच्यात काम केलं पाहिजे. औद्योगिक संघटनांनी याच्यासाठी हेल्प सेंटर केलं पाहिजे. युवा मंडळाने आज आमच्यासाठी कुठल्या कुठल्या योजना आलेल्या आहेत याच्यासाठी सामाजिक काम म्हणून ते केलं पाहिजे. सगळं उठून सरकारी अधिकाऱ्यांवर, त्यांना त्यांची कामं आहेत, आपण असं ब्लेम करून चालणार नाही. आपल्यासाठी आहे ते. तर आपण ह्या सगळ्या योजना बघितल्या पाहिजे. त्यामुळे आम्ही आमच्या लेवलपुरतं म्हणजे प्रथम पुरुषी एकवचने ज्याला आपण म्हणतो, किंवा मी काय करू शकतो, भाषण आम्ही पुढारी तर देणारच आहोत, पण मी काय करू शकतो हे उदाहरण म्हणून आम्ही असं केलं आहे की उद्योग मित्र संस्था ही उद्योजकांसाठी काम करणारी आहे. त्यामध्ये उद्योग मित्र स्टार्टअप इन्स्टिट्यूट म्हणून एक वेगळा विभाग केलेला आहे. त्यामार्फत स्टार्टअपच्या ज्या अटल इनोव्हेशन मिशनमधल्या इन्क्युबेशन सेंटर्स असतील, त्यामध्ये स्टार्टअप इनोव्हेशन चॅलेंज असतील, ह्या सगळ्या विषयाचं मार्गदर्शन आम्ही देतो. ह्या उद्योगमित्र online.com ही वेबसाईट आहे, त्याच्या माध्यमातून सगळ्यांना वेगवेगळे रिफॉर्म्स हे वेळोवेळी कळवण्याचं काम आम्ही करतो.
आणि मार्गदर्शन सेमिनार्स असतील. आता हे कोरोनाच्या काळात सगळं ते ईवर शिफ्ट झालं, वेबिनारवर शिफ्ट झालं, पण आपण क्लासरूम सेशन पण त्याच्यात घेऊ शकतो. वेगवेगळ्या औद्योगिक संघटना असतील, वेगवेगळ्या NGOज असतील, यांच्याबरोबर महिला उद्योजक, तरुण युवा उद्योजक किंवा स्टार्टअप्स जे टेक्निकली दे आर क्वालिफाईड ऑर रेकग्नाइज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर त्यांच्यासाठी सुद्धा असे वेगवेगळ्या आयामामध्ये काम ऑलरेडी चालू आहे. आता महाराष्ट्र हे तर राज्य म्हणजे एकूणच भारतामधलं औद्योगिक राज्य किंवा जिथे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याबद्दल ओळखलं जाणार राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. पण महाराष्ट्राची सुद्धा आता या सगळ्या करोनाच्या काळामध्ये असेल किंवा गेल्या काही वर्षात आपण पाहिलं तर काय नेमकी परिस्थिती आहे आणि तुम्हाला आता कशा पद्धतीने तुम्ही पाहता महाराष्ट्रातल्या औद्योगिक वाटचालीकडे? मी बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये मी औद्योगिक क्षेत्रातला कार्यकर्ता असल्याकारणाने हे मी पॉलिटिकल स्टेटमेंट टाळतो, परंतु आज माझा नाईलाज आहे की नाही तेवढं समाधानकारक. म्हणजे कुठल्या पार्टीचं सरकार आहे म्हणून असं बोलतो हा एवढा विषय नाही आहे मर्यादित, परंतु खऱ्या अर्थाने छोटे व्यावसायिक, छोटे उद्योजक यांच्यासाठी कुठलाही विचार राज्य सरकारने केलेला नाही. अनेक छोट्या व्यावसायिकांचे खाते काही स्टेट बँक ऑफ इंडियात नसतात हो, ते कॉपरेटिव्ह बँकात असतात. मग त्यासाठी तुम्ही काय करणार? म्हणजे छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले, रिक्षावाले आणि ही सगळी इकॉनॉमी त्याच्यावर अवलंबून आहे. भाजीवाले सगळं, भाजी कुठे बंद आहे असं आपण म्हणणार, पण तसं होत नाही. ज्या स्विंगने ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्या पद्धतीने जात नाही. शाळाच्या फीच्या बाबतीत असेल, शेवटी तो अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. शाळा बंद आहेत म्हटल्यानंतर स्टेशनरी मॅन्युफॅक्चररचाही प्रॉब्लेम आहे. विचार करा, पुस्तकांचाही दुकानदारांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठे नाही, या सगळ्या ठिकाणी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. एक माझी तर मागणी आहे या विषयामध्ये की सरसकट काही सर्टन लिमिट ठरवून घेऊन ह्या सगळ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे, महाराष्ट्र सरकारकडे तसा कायदा आहे. मी लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्याकडे आमच्या नेत्यांच्या मार्फत विनंती करणार आहे. माननीय देवेंद्रजी असतील, माननीय चंद्रकांतदादा पाटील आमचे प्रदेशाचे अध्यक्ष असतील, यांच्या मार्फत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याचे त्याचं सोल्युशन्स पण आम्ही वर्कआउट केलेले आहेत. लवकरच ते आम्ही देऊ. तर ह्या प्रकारचं भूमिका महाराष्ट्र शासनाने ताबडतोब घेतली पाहिजे. नाहीतर आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत होत्या, त्यानंतर छोट्या व्यावसायिकांच्या आणि उद्योजकांच्या दिसल्या तर नवल वाटायला नको. त्यामुळे मी चांगलं आहे हे सगळं सांगितलंच, पण महाराष्ट्र सरकारने आता वेळेत त्यात लक्ष घातल्याची गरज आहे. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सगळा विचार केला, म्हणजे करोनाच्या काळामध्ये सुद्धा कसं ही वाटचाल सुरू राहील, भलेही ती थोडीशी त्याला काहीतरी फटका बसला असेल, पण ती कशी सुरू राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण तसे प्रयत्न महाराष्ट्रात जर झाले नसतील तर त्यांनी काय नेमकं करायला पाहिजे होतं ह्या वेळेला, जर ते होऊ शकलेलं नसेल तर? नाही, काय करायला पाहिजे, पहिली साधी गोष्ट आहे की ज्यांना कळतं त्यांना त्यांनी विचारलं पाहिजे. आत्ताची परिस्थिती असं आहे की यातलं त्यांना काहीच कळत नाही असं आमचा समज झालेला आहे. आता करोनाचं इतकी मोठ्या चिंतेतून लोक चाललेले आहेत, कसं तरी करून मिट आऊट करण्याचं चाललेलं आहे. त्या काळामध्ये इंडस्ट्रीला लॉकडाऊन हे परवडणारं नाही आहे. आणि लॉकडाऊन मोदीजींनी तेव्हा का लावला होता, तर आरोग्य व्यवस्था आपल्याकडे नव्हत्या म्हणून. मग वर्षभरात त्यांना काहीच करता नाही आलं. वर्षभर करोनाचा सगळा अनुभव मिळाल्यानंतर तुम्ही वर्षभरानंतर तुम्हाला लॉकडाऊन लावायला लागतं, म्हणजे तुमची गाडी 1 वर्ष लेट आहे. आणि 1 वर्षाचं लेट गाडी ही ह्या तात्काळ युगामध्ये परवडत नाही. त्यामुळे उद्योगात बाप दाखवण्याचं श्राद्ध कर अशी परिस्थिती असते. म्हणजे तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे, परंतु यांना निर्णय क्षमताच नाही आहे या सरकारकडे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्योगाचा आणि व्यवसायाचा जर का नीट रचनेवर त्यावर आणायचा, रुळावर गाडी आणायची असेल तर महाराष्ट्र सरकारने अनेक रिफॉर्म्स करण्याची गरज आहे. म्हणजे साधा विषय आहे की सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कुठलाही बदल नाही असं सांगितलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने. आपलं डेफिनेशन बदलले. सर्व्हिस सेक्टरमध्ये हॉटेल इंडस्ट्री येते का नाही, टुरिझम इंडस्ट्री येते का नाही, वेलनेस इंडस्ट्री येते का नाही, ह्या सगळ्या इंडस्ट्रीला लागणारे कर
किंवा लाईट बिल हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगच्या दराने मिळालं पाहिजे. परंतु आजपर्यंत यांना हे सुचलंच नाही आहे की हे इम्प्लिमेंट करावं. कागद काढला पण त्याची अंमलबजावणी कुठेच नाही. उलट सक्तीने वीज बिल वसूल करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे यांनी सक्ती नाही केली तरी उपकार होतील अशी परिस्थिती आता आलेली आहे. त्यामुळे देव करो आणि यांना सद्बुद्धी देव एवढंच आपल्या हातात आहे. प्रदीपजी खूप छान माहिती सांगितलीत. खरं तर तुमच्यापाशी तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये वावरताय आणि खूप सारा अनुभव तुमच्याकडे आहे, विविध योजनांची तुमच्याकडे माहिती आहे. त्यामुळे आपण खरं तर याच्यावर आणखी काही व्हिडिओ बनवून ही माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. पण तुर्तास आत्ताचे जे प्रश्न होते त्याची खूप छान आणि समर्पक अशी उत्तरं तुम्ही दिलीत. आपण पुन्हा कधीतरी न्यूज डंकामध्ये इतर सुद्धा विषयांवर उद्योग क्षेत्रातल्या बोलूया. मित्रांनो, न्यूज डंकामध्ये आज आपण प्रदीप पेशकार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून एकूणच अर्थव्यवस्थेच्या गतीबद्दल, रोजगार, त्याचबरोबर विविध प्रश्न जे आहेत अर्थव्यवस्थेशी निगडीत या संदर्भात चर्चा केली. यानंतरही आपण त्यांच्याकडून अशा विविध योजनांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा आपण न्यूज डंकामध्ये एका वेगळ्या विषयासह भेटूया. मात्र न्यूज डंकाचे व्हिडिओ आपण पाहायला विसरू नका, त्यावर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. ते लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.